आज आम्ही निघालो होतो स्पेशल अशा व्यक्तीला भेटण्यासाठी. बरेच दिवस झाले तिला काही भेटलं नव्हतं. कियान लहान होतं त्यावेळेस त्याला बघण्यासाठी ती आलेली आणि त्यानंतर आम्ही काय भेटलोच नाही. तर आज तिच्या इथं होता प्रोग्राम, तर इन्व्हिटेशन केलेलं, म्हणजे इन्व्हाइट केलेलं तिने. मग मी एवढी एक्सायटेड होते ना, आहोंना हाफ डेनेच बोलवलं आणि मग जाण्यासाठी त्यांनी ओला केलेली, कारण आमच्यापासून 25 किलोमीटर राहते ती. त्यासाठी मग आम्हाला लवकरच निघायचं होतं म्हणून 4 वाजता निघालेलो आणि त्यांनी ओला बुक केली. पण माझा मूडच ऑफ झाला, कारण मला गाडीमध्ये बसल्याने एवढा त्रास सुरू झाला ना, गाडीमध्ये असा नुसतं वासच येत होता आणि त्यामुळे मला मळमळ सुरू झालेली. इथून तिथून झोपूनच गेलेले, काही शूट घेण्याचा मूड नव्हता. आहोंनी हे माझं शूट घेतलेलं आणि त्यानंतर मग कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलं तर काय, तिथे जाऊन पण कुणी चाललेलं नव्हतं. म्हणलं एवढ्या दुरून आपण लवकर येऊन बसलोय, सगळे भेटतील, त्यांच्यासोबत गप्पा वगैरे करण्यात येतील यासाठी. तर तुम्हाला समजलंच असेल आम्ही कशासाठी आलो आहे. माझी आत्याची मुलगी आहे ना, सांगवीमध्ये राहते आणि तिचा आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, यासाठी आम्ही आलेलो होतो. बरेच वर्ष झाले भेटलो नाहीये, तर म्हणलं चला आता थोडं लवकर जाऊन गप्पा वगैरे मारूया, यासाठी लवकर आलेलो. आज तुला फोन केला आणि म्हणलं काय ग, आम्ही येऊन बसलो आणि तुम्ही कुणीच नाहीये. मग ती लगेचच आली आणि मग ती आली आणि सगळे एक 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 येण्यास सुरुवात झाली. जिचा कार्यक्रम आहे ती पण आली. हीच ती माझी आत्याची मुलगी. किती सुंदर दिसत होती बघा ना, एवढं छान लुक तयार केलेलं ना तिने. आणि मग तुला मदत करायला सुरुवात केलेली, कारण तिने मला अगोदरच सांगितलेलं होतं लवकर ये आणि जे डेकोरेशनचं सामान आहे ना ते लावण्यामध्ये माझी मदत करशील. मग त्याचप्रमाणे मग सगळं ऑर्गनाईज करून घेतलं. एवढे सुंदर सुंदर गोष्टी घेऊन आली होती ना ती रुखवतमध्ये, खूप छान छान केलं. आणि माझी आत्या पण ना आमच्या सोबत मैत्रिणीसारखीच राहते. ती आत्या कमी आणि आमची फ्रेंड जास्तच वाटते. आणि माझी आत्याची मुलगी ही आत्याची मुलगी नसून माझी बेस्ट फ्रेंड असल्यासारखीच आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकींसोबत शेअर करतो अगोदरपासूनच. आणि आम्ही पुण्यात असून पण एकमेकीच्या इथं, ती एकदाच आली होती माझ्या इथं ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस, आणि मी तर आणखीन पण तिच्या घरी गेलेले नाही. आणि आज कार्यक्रम होता तो पण हॉलमध्ये होता, त्याच्यामुळे तिच्या घरी काय जाण्याचा योगच आला नाही. आणि त्या सूपवर बघताय ना तुम्ही, एवढी सुंदर तिने डेकोरेशन केलेलं होतं. म्हणजे त्या सूपवरती तिनेच दोघांची इमेज वगैरे तयार केलेली आणि त्याचं डेकोरेशन केलेलं. एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी आत्तू घेऊन आलेली होती ना, किती हौस असते ना आपल्या आईला आपल्या लेकीचं कौतुक करण्याचं. आणि तिच्यासाठी ती एवढं सगळं भरपूर काय काय घेऊन आलेली होती. माझं तर ना लग्न पण शॉर्टकटमध्ये झालेलं आणि डोहाळे जेवण आहे ना ते पण घरातल्या घरातच केलेलं, कारण लग्न तर काय एंगेजमेंटच्या दिवशीच झालेलं. आणि डोहाळे जेवणच्या वेळेस माझी आजी एवढी सिरियस होती ना, त्यामुळे फक्त ओटी भरण्याचा कार्यक्रम केलेला, बाकी काहीच केलेलं नाही. आणि मग म्हणलं चला आता सगळे बाकी येण्याच्या अगोदर थोडेफार तिच्यासोबत फोटो काढून घेऊया, त्यासाठी आम्ही फोटो काढायला लागलेलो आणि व्हिडिओ पण काढून घेतलेले. आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. सोपानी झोपडून चाकणवरनं आलेलो आणि आत्याची मुलगी आहे. आता काय इथे लोक बीडवरनं बुलेट घेऊन आलेत. पूर्ण केलं पण जावयाने पूर्ण केलेलं नाही, त्यांच्याकडे येतोय आम्ही. बोला, हे लक्ष द्या प्लीज. मला काय उखाणा येत नाही, मी इथे लोकांचे व्हिडिओ काढते. हे बघा, यांनी तुमचा व्हिडिओ काढला होता मागण्या उखाणा घ्यायला सांगा. काय घेऊ आता, नाव घ्या. सगळे झाले गोळा. सोपनरावांचं नाव आहे ₹1,00,000 तोळा. शरद कडीला नाचतात. तुम्हाला सांगतो हे भाऊ पण आणि वहिनी पण एक डान्स करणार इकडे आता. ठीक आहे, सोपान एखाद्याला डॉक्टरनी सांगितलं की घरी जाऊन 7 वेळा सूर्य नमस्कार करा, भाऊ फक्त 7 वेळा नमस्कार करते. म्हणजे इतक्या शॉर्टकट भाऊनी मारलेल्या बाउंड्री जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. या प्रोग्रामचे व्लॉग तुम्हाला 3 पार्टमध्ये बघायला भेटतील. एकच बनवला ना तर खूप मोठा होईल आणि तुम्ही जास्त बघणार नाही, यासाठी तर उद्याच्या पार्टसाठी वेट करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय.